फेब्रुवारी 26 महाशिवरात्रीपासून कुंभ राशी एक गुप्त बातमी मिळणार, ती चुकूनही कोणाला सांगू नका. महादेवाच्या कृपेने लखपती होणार. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये. महाशिवरात्री ही भारतीय संस्कृतीतील एक पवित्र आणि शक्तिशाली रात्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या रात्री ग्रहस्थिती विशेष असते, ज्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक बदल, आर्थिक प्रगती आणि गुप्त संधी मिळण्याची शक्यता असते. 2025 सालातील महाशिवरात्री कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानली जाते. कुंभ राशीच्या व्यक्तींना महाशिवरात्रीसाठी विशेष सूचना. 1. गुप्त माहिती गुप्त ठेवा. महाशिवरात्रीच्या सुमारास तुमच्या व्यवसाय, नोकरी किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळू शकते. ही माहिती योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरणे फायदेशीर ठरेल, परंतु ती इतरांना सांगणे टाळा. गुप्त माहितीचा गैरवापर झाल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. 2. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. या काळात गुंतवणूक, शेअर बाजार किंवा मोठे आर्थिक व्यवहार करण्याची शक्यता आहे. भावनेच्या आधारे कोणताही निर्णय घेण्याऐवजी बाजारस्थिती आणि सल्लागारांच्या मार्गदर्शनावर निर्णय घ्या. अपारंपरिक स्रोतांमधून पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, पण त्याचा सखोल अभ्यास करा. 3. व्यवसाय आणि करिअर. व्यवसायात नवीन संधींचा लाभ होऊ शकतो. या काळात पार्टनरशिप प्रस्ताव विचारपूर्वक स्वीकारा. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकतात, परंतु योग्य वेळी योग्य बोलणे महत्त्वाचे आहे. नवीन करारांवर स्वाक्षरी करताना अटी काळजीपूर्वक वाचा. 4. नातेसंबंध आणि सामाजिक व्यवहार. महाशिवरात्रीच्या काळात कुटुंब आणि मित्रांसोबत प्रेमळ वागणे महत्त्वाचे ठरेल. जुने मतभेद मिटविण्यासाठी हा वेळ अनुकूल आहे. एखाद्या गुप्त विषयावर वाद होण्याची शक्यता असल्यास संयम राखा. 5. मानसिक शांती आणि आत्मविश्वास. या काळात ध्यानधारणेचा सराव करा. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यांचा जप केल्याने आत्मिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. नकारात्मक विचार टाळा आणि मनावर विश्वास ठेवा. 6. धार्मिक आणि आध्यात्मिक साधना. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करा आणि अभिषेक करा. बेलपत्र अर्पण केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते. रात्री जागरण करून शिवाची आराधना केल्याने मानसिक उन्नती होईल. 7. दानधर्म. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा धनदान करा. गुरुजन, ब्राह्मण किंवा गरीब लोकांना मदत केल्यास विशेष पुण्य लाभते. दान करताना अहंकार न ठेवता मनःपूर्वक दान करा. 8. स्वास्थ्याची काळजी. या काळात मानसिक शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ताणतणाव टाळा आणि पुरेशी झोप घ्या. उपवास करताना शरीराची गरज लक्षात घ्या. फळाहार किंवा हलका आहार घ्या. 9. सावधगिरीने संवाद साधा. महत्त्वाच्या व्यवहारांबाबत कोणाशीही उघडपणे बोलणे टाळा. गुप्त माहितीचा अतिरेकी प्रचार टाळल्यास यश प्राप्त होईल. 10. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कोणतीही अडचण आल्यास महादेवावर विश्वास ठेवा. प्रत्येक संधीचे स्वागत सकारात्मकतेने करा. कर्माचा मार्ग सोडू नका आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. 1. गुप्त माहितीचे लाभ. या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात महत्त्वाची गुप्त माहिती मिळू शकते. ही माहिती तुम्हाला भविष्यात मोठा लाभ देऊ शकते, परंतु ती योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, व्यवसायात नवीन संधी, स्पर्धकांबद्दल माहिती किंवा गुंतवणुकीबाबतची गोपनीय माहिती लाभदायक ठरू शकते. 2. आर्थिक प्रगती. महादेवाच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. व्यवसाय विस्तारासाठी योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळण्याचा योग आहे. 3. आरोग्य आणि मानसिक शांती. महाशिवरात्रीच्या काळात केलेल्या साधना आणि ध्यानामुळे मानसिक शांती लाभेल. आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी हा काळ उत्तम राहील. 4. वैयक्तिक नातेसंबंध. कुटुंबात प्रेमळ वातावरण निर्माण होईल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. मित्र आणि कुटुंबियांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. महाशिवरात्रीसाठी विशिष्ट उपाय. पूजा विधी. 1. शिवलिंगावर जल, दूध, मध, तूप आणि दही यांचा अभिषेक करा. 2. बेलपत्र, धोतरा आणि फुलांचा नैवेद्य अर्पण करा. 3. दीप प्रज्वलित करून ओम नमः शिवाय मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. 4. महादेवाच्या 5 आरत्या म्हणण्याचा संकल्प करा. ध्यान आणि साधना. रात्री ध्यानधारण करत महामृत्युंजय मंत्र जप करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात. ध्यानामुळे मानसिक ऊर्जा वाढेल आणि अंतःप्रज्ञेला चालना मिळेल. दानधर्म. गरिबांना अन्न, वस्त्र आणि आवश्यक वस्तूंचे दान करा. गुरु किंवा गरजू व्यक्तींना धनदान केल्यास महादेवाची कृपा लाभते. ग्रहस्थितीचे कुंभ राशीवर प्रभाव. चंद्र आणि शनी योग. चंद्र मकर राशीत असणार असून कुंभ राशीवर गुरु आणि शनीचे अनुकूल प्रभाव पडणार आहेत.
हे ग्रहयोग आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल मानले जातात. ग्रह बदल, शनीच्या कृपेने दीर्घकालीन आर्थिक प्रगतीचे संकेत मिळतील. गुरूच्या कृपेने ज्ञान आणि आत्मविश्वासात वाढ होईल. महाशिवरात्रीचा कुंभ राशीच्या व्यक्तींवर शुभ परिणाम होणार आहे. महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आर्थिक प्रगती, गुप्त माहितीचे लाभ आणि मानसिक शांती मिळण्याची शक्यता आहे. महादेवाच्या चरणी प्रार्थना करून साधना करा आणि नव्या संधींचे स्वागत करा. महादेव तुमच्यावर कृपा ठेवो हीच शुभेच्छा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.